पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर डॉक्टर हेडगेवार स्मारकामध्ये मोदींकडून अभिवादन। विविध कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहणार। संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन करणार। राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रा। शोभायात्रेत मर्दानी खेळांसह लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक। 2.5 वर्ष महायुतीने केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीत रूपांतर। नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू। विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पंढरपुरात गुढीपाडव्याचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी विविध रंगीबेरंगी देशी विदेशी 2 टन फुलांचा वापर। लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला। तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफी होणार नाही अशी माहिती। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरने वापरलेल्या समृद्ध जीवन संस्थेच्या रोल्स रॉयस कार शासनाकडून समृद्ध जीवन घोटाळ्यात जप्त। समृद्ध जीवनच्या 51 पैकी 50 गाड्या ताब्यात नाहीत। गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीत शिवप्रेमींनी गनिमी काम्याने बसवलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला जाणार। तर पुतळा हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शिवप्रेमींचा इशारा। कुणाल कामराविरोधातील 3 गुन्हे। मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप। 1 एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार। महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश। मुंबईच्या तापमानात अचानक वाढ। मुंबईतील तापमान 36 अंशांवर। आजही मुंबईचा पारा चढाच राहण्याचा अंदाज। महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला येलो अलर्ट।